हरि ओम. ओंकार साधनेच्या तिसऱ्या भागाकडे आपण वळतो आहोत. पहिल्या दोन भागांमधून आपल्याला ओंकार कसा म्हणायचा हे समजूनही सांगितलंय, शिकवलं पण आहे आणि आपण त्याच्याप्रमाणे सरावही केला असेल. त्याच्या पुढच्या भागात म्हणजे आपण आज प्रत्यक्ष ओंकाराची साधना म्हणजे ओंकाराचा जपच करणार आहोत माझ्याबरोबर. पण तत्पूर्वी आणखीनही काही थोडीशी माहिती ओंकाराची असणे आपल्याला आवश्यक आहे. सुरुवातीलाच मी सांगितले की ओंकार हा एक मंत्र आहे आणि तो खरं म्हणजे मंत्रांचाही मंत्र आहे. की कुठलाही मंत्र हा ओंकाराशिवाय सुरू होत नाही. प्रत्येक मंत्राच्या सुरुवातीला ओम म्हटला जातो. ही अनादी कालापासूनची प्रॅक्टिस आहे. आता मंत्र शास्त्र आहे स्वतंत्र, त्याच्यामध्ये खूप सांगण्यासारखं आहे, पण काही महत्वाचे मुद्दे आपल्याला पुढे मांडणार आहे. की आपली जी लिपी आहे, मराठीची आहे, हिंदीची आहे आणि संस्कृतची आहे, देवनागरी, ही सगळी मंत्रशास्त्राच्या तत्वावर आधारलेली आहे. म्हणजे अतिशय शास्त्रशुद्ध आहे. म्हणजे आधुनिक वैज्ञानिक सुद्धा म्हणायला लागले की पुढे जाऊन शेवटी कॉम्प्युटरला जर भाषा शिकवायची असेल तर ती संस्कृतच शिकवता येईल. मग कॉम्प्युटर संस्कृत समजू शकेल आणि संस्कृत बोलू शकेल. इतकी ती नियमबद्ध आहे आणि कॉम्प्युटरला सगळं नियमबद्ध लागतं. तर ह्या भाषेतला प्रत्येक अक्षर एक मंत्र आहे. मंत्र म्हणजे कंपन आहेत हे आपण पाहिलं. आणि कंपनी एक शक्ती आहे, त्यासंबंधी मी काही माहिती दिली होती. तेव्हा अशा निर्णय अक्षरांचं एकत्रीकरण करून अतिशय चांगल्या प्रकारची शक्तीची निर्मिती या मंत्रांमधून होत असते आणि ते वारंवार त्याचा जप केल्यानंतर त्याचा परिणाम होत असतो. त्या मंत्राची कंपन जी यंत्रावर मोजता येतात, आधुनिक विज्ञान मोजू शकतं, ती स्वरयंत्रातून निर्माण होणाऱ्या स्वरांमधनं असतात. शाब्दिक कंपन म्हणता येते. पण शेवटी मंत्राचा मनाशी पण संबंध आहे, त्यामुळे मानसिक कंपन पण असते आणि आत्मिक कंपन आत्म्याशी पण संबंध आहे, आत्मिक कंपन पण असतात. पण ही मानसिक कंपन आणि आत्मिक कंपन या अजून तरी यंत्रावर मोजता आलेले नाहीत. तशा प्रकारचं यंत्र अजूनही आधुनिक विज्ञानाला निर्माण करता आलेलं नाही. त्यासंबंधी विज्ञान काही म्हणत नाही. पण ही जी शाब्दिक कंपन आहे किंवा शारीरिक कंपन आहेत ती शरीरावरती परिणाम करतात. अगदी उदाहरण द्यायचं मुख्यतः मेंदूच्या संदर्भात जास्ती देते की मेंदूवरती ह्या कंपनांचा परिणाम निश्चितपणे चांगला होतो. आपल्याला माहिती असेल की मेंदूमध्ये अब्जावधी पेशी आहेत, अजून त्या मोजता आलेल्या नाहीत आणि सगळ्या शरीराचं नियंत्रण मेंदू करतो. सगळे निर्णय सुद्धा मेंदूच्या माध्यमातून घेतले जातात. तर ह्या मेंदूतल्या सगळ्या पेशी काही कार्यरत नाहीत. म्हणजे आधी शास्त्रज्ञांनी सांगितलंय की सगळ्या जगातल्या जी बुद्धिमान माणसं आहेत त्यांच्या मेंदूच्या साधारणतः 10% पेशी कार्यरत असतात आणि त्यांच्या सुद्धा 90% पेशी सुप्तावस्थेत आहे. सुप्त म्हणजे झोपलेल्या पण नाहीत, त्यांनी डॉर्मंट असा शब्द वापरला. आणि म्हणून आपण आपल्यासारख्या सामान्य माणसाचा विचार केला तर 5-6% पेशी कार्यरत असतील. बाकीच्या पेशी कार्यरत नाहीत, इनॅक्टिव्ह. ह्या पेशींना ऍक्टिव्ह करायचे प्रयत्न विज्ञानाने पण पुष्कळ केले. अगदी विजेचे शॉक देऊन सुद्धा प्रयत्न करून पाहिले, पण त्यांना ह्याच्यात यश आलेलं नाही. त्यामुळे वैज्ञानिक म्हणतात की जेवढ्या पेशी जागृत आहेत तेवढ्या बुद्धिमत्तेचं लक्षण आहे. त्याला IQ म्हणतात, इंटेलिजन्स क्वोशंट.
आणि तो काय बदलता येत नाही. आयुष्यभरामध्ये तो पहिल्यापासून असतो तो शेवटपर्यंत कायम राहतो असंच म्हटलं जातं. म्हणजे एखाद्याच्या समजा 8% पेशी जागे असतील तर आयुष्यभर तेवढ्याच राहतात, आणखी पेशी काही जागे होऊ शकत नाही. आणि त्यामुळे त्याची बुद्धिमत्ता काय वाढत नाही, असा विज्ञानाचा सिद्धांत. आता या ठिकाणी मला असं म्हणावं लागेल की ह्या ओंकार जपाची जी कंपन आहे, ती कंपन म्हणजे हालचाल आहे. ह्या कंपनांचा मेंदूतल्या पेशीवरती परिणाम होतो आणि काही पेशी कार्यरत होऊ शकतात. जे एका अर्थाने बुद्धिमत्ता सुद्धा वाढते असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून बुद्धिमत्तेचे घटक काय आहेत तर मुख्यतः एकाग्रता, आकलन शक्ती, स्मरणशक्ती, हे महत्वाचे घटक आहेत बुद्धिमत्तेचे. ही ज्यांची जास्त असेल त्यांची बुद्धिमत्ता जास्त आहे असं म्हटलं जातं. तेव्हा आम्ही सुद्धा याच्यावर प्रयोग केला आणि ह्या सगळ्या ज्या शक्ती एकाग्रता आहे, आकलन शक्ती आहे किंवा स्मरणशक्ती आहे, या मोजता येतात. ह्याच्या काय करता मानसशास्त्रीय चाचण्या उपलब्ध आहेत अधिकृत. आम्ही सुद्धा प्रयोग केले किंवा आधी सुरुवातीला काही विद्यार्थ्यांचा गट घ्यायचा, 2 गट, त्या सगळ्यांच्या चाचण्या घ्यायच्या आणि ह्या शक्ती किती त्या मोजून ठेवायच्या, या आकड्यामध्ये येतात. आणि त्या 2 पैकी एका गटाला ओंकार म्हणायला सांगायचं रोज अर्धा तास. महिनाभर त्यांनी रोज अर्धा तास ओंकार म्हणायचा आणि दुसऱ्या गटाने काही म्हणायचं नाही. आणि महिन्याभराने पुन्हा सगळ्यांच्या चाचण्या घेऊन बघायचं. तेव्हा असं लक्षात आलं की ज्या गटातल्या विद्यार्थ्यांनी ओंकार म्हटलेला आहे रोज, त्यांच्यामध्ये या सगळ्या शक्ती, त्यांचे सगळे आकडे वाढलेले आहेत. थोडे 2%, 3%, 4% वाढ झालेली. ज्या विद्यार्थ्यांनी ओंकार म्हटलेले नाही त्यांच्यामध्ये काहीही फरक पडलेला नाही. म्हणजे एक प्रायोगिक पद्धत आहे. यातमध्ये की लक्षात आलं की ओंकारातनं या सगळ्या क्षमता वाढतात. म्हणजे ओंकारातनं बुद्धिमत्ता वाढू शकते. आणि पर्यायाने ओंकाराच्यामुळे मेंदूतल्या ज्या इनॅक्टिव्ह पेशी आहेत त्या कार्यरत होऊ शकतात असं म्हणायला काहीच अडचण नाही. हा सगळ्यात मोठा फायदा आहे. आणि मेंदूची क्षमता वाढणे हे प्रत्येकाला आवश्यकच आहे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपल्याला जास्ती चांगल्या गोष्टी करता येतील. आणि विशेषतः विद्यार्थ्यांचा जर विचार केला त्यांना तर या गोष्टीची नितांत आवश्यकता आहे अभ्यास करण्याकरता. त्यामुळे विद्यार्थ्यांवर याचा खूप चांगला परिणाम होतो. आणि अनेक शाळांमधल्या विद्यार्थ्यांनी प्रयोग केलेले आहेत आणि त्यांचे परिणाम देखील खूप चांगले अनुभवात आलेले आहेत. नियमित ओंकाराचा जप केला तर वार्षिक परीक्षेतले मार्कही वाढू शकतात असं लक्षात आलेलं आहे. त्याचबरोबर असा मेंदूचा मी परिणाम सांगितला, इतर अवयवांवर परिणाम होतो. हृदयावर परिणाम होतो, फुफ्फुसावर परिणाम होतो, लिव्हरवर, किडनीवर, सगळ्या या संदर्भात थोडीशी चर्चा आधीच्या भागात झालेली आहे आपली. तेव्हा ही सगळी शारीरिक कंपन आहेत किंवा शब्दात निर्माण होणारी कंपन आहे. आता मानसिक कंपनाचा विचार करा. आता यंत्रणा मोजता येत नाही त्यामुळे ते दाखवता पण येणार नाही. पण योगशास्त्राचा आणि मंत्रशास्त्राचा विचार केला तर निश्चितपणे मानसिक कंपनाचा विचार त्यावेळेला झाला असेल. कारण ओंकाराचा जप किंवा कुठलाही जप वैखरी वाणीने करा असं सुरुवातीला सांगितलं ते निम्या मोठ्याने, म्हणजे शाब्दिक कंपना सगळे. पण नंतर तो मानसिक करा असं पण सांगितलं. आणि मानसिक जपा शाब्दिक जपापेक्षा जास्ती परिणामकारक असं सांगितलेलं आहे. म्हणजे शारीरिक कंपनेत त्याचा परिणाम होतोच, पण त्याच्यापेक्षा जास्ती परिणाम मानसिक कंपनांचा होतो असं जुन्या ग्रंथांमध्ये वर्णन केलेलं आहे. आणि विज्ञान काही सांगू शकत नाही, आपण जुन्या ग्रंथात ते मान्य करायला काहीच अडचण नाही. आणि म्हणून ओंकार जप नियमित केला तर मनाचं सामर्थ्य पण वाढतं हे पण लक्षात आलेलं आहे. त्या संदर्भातही काही प्रयोग करता येतील. त्या प्रयोगाचे निष्कर्ष पण काही काही केले त्याच्यावर आलेले आहेत की मानसिक सामर्थ्य वाढतं. मनाची विशेषतः मन म्हणजे काय विचार करणं महत्वाचा भाग आहे. जास्ती विचार केला की आपल्याला त्रास होतो, आपल्याला माहिती. याबरोबर डोकं भणभणायला लागले जास्ती विचार करून. जेव्हा मानसिक त्रास आहे पण शरीरावर परिणाम करणार आहे तेव्हा हे विचारांची गती कमी होते ओंकार जपाने. प्रत्येक जप करताना आपण फक्त ओंकाराचाच विचार करत असतो, त्यामुळे किती एकच विचार म्हणत असतो. हे विचारांची गती कमी करणं, विचार शांत करणे, म्हणजे ज्याला आपण मनःशांती म्हणतो. मनःशांती म्हणजे तरी काय, विचारांची गती कमी होणे आणि विचार कमी होणे.
ते निश्चितपणे ओंकाराने अनुभवायला येते. ते तुमचं मन जर अस्वस्थ असेल कुठल्याही कारणाने, कुठल्याही भावनेने, तर तुम्ही काही थोडा वेळ बसा, 10 मिनिटं ओंकार म्हणा, लगेच मन शांत होईल तुमचं. तुम्हाला अनुभव घेता येईल की मनशांती निश्चितपणे मिळते. मनातले नकारात्मक विचार निघून जातात. आमच्याकडे असे रुग्ण येतात, नकारात्मक विचार खूप असतात. ते स्वतःच सांगतात की मी सकारात्मक विचार करू शकत नाही, प्रत्येक गोष्ट काही मला काहीतरी नकारात्मकच आठवतं माझ्या मनामध्ये. अशा लोकांना ओंकाराचा जपाचा साधना दिल्यानंतर त्यांच्या मनात नकारात्मक विचार कमी होतात आणि मग ते विधायक विचार करायला लागतात. हे पॉझिटिव्ह थिंकिंग ज्याला म्हणतात. नंतर त्रासदायक विचार असतात, हिंसेचे विचार असतात आणि आपल्याला त्रास देणारे सगळे विचार असतात, हे पण कमी होतात. म्हणून मनातल्या विचारांची शुद्धता निर्माण होते. विचार कमी होतात, विचारांची शुद्धता निर्माण होते आणि चांगले विचार यायला लागतात. हा सुद्धा ओंकार जपाचा परिणाम आहे. मग हा तर किती आवश्यक आहे बघा. तो निश्चितपणे मिळणार आहे ओंकार जप केल्यानंतर. आणि आपल्याला अनुभव घेता येते. काय किंवा मी सांगतो म्हणून विश्वास ठेवायचं कारण नाही, ते प्रत्यक्ष अनुभव घेऊन बघा, तुमच्या पण लक्षात येईल. पण त्याच्यापुढे जी कल्पना आहे ती आत्मिक कल्पना, म्हणजे आत्म्याची कल्पना आहे. कारण शेवटी शरीर, मन आणि आत्मा हे सगळं जोडलेलं आहे. आणि ओंकाराचा जप सुरुवातीला ओंकार हे ईश्वराचं प्रतीक आहे. निर्गुण निराकार ईश्वराचं सगुण साकार रूप आहे. म्हणजे आत्म्याशी अगदी जवळचा संबंध आहे. त्यामुळे ओंकार जपातनं काही आत्मिक कंपनं की जी आत्म्यावर परिणाम करतात अशी पण होतात. आणि आत्म्याचं काम सुधारतं. आता आत्मा मनाला नियंत्रित करतो, मन मेंदूला नियंत्रित करतं, मेंदू शरीराला नियंत्रित करतो. ह्या सगळ्या गोष्टींवरती ओंकाराची कंपनाचा परिणाम होतो. आणि म्हणून सगळ्यात तो प्रभावी मंत्र म्हटलेला आहे. किंवा सगळ्या गोष्टीचा साधनार्थ आहे. तुम्हाला काय नाही असं नाही. तुम्ही ओंकार म्हणायला लागला तुम्हाला सगळे अनुभव यायला लागतील. सगळ्या गोष्टी सुधारायला लागतील आणि त्याचा सगळ्याचा परिणाम तुमच्या कार्यामध्ये होईल. दिवसभरचं आपलं जे काय कार्य चालतं सगळं हे जास्ती चांगलं चालेल. आणि म्हणून म्हणतो की ओंकारासारखं साधना नाहीच दुसरी. पतंजलीने सांगितलं की फक्त ओंकार साधना तुम्हाला ईश्वरापर्यंत येऊ शकते. आणि ते झाले ईश्वर प्रणिधानात्मान, त्याच्याकरता तसे वाचक हा प्रणव हा आणि तज्जपच तदर्थ भावना. म्हणजे केवळ ओंकाराची साधना, ओंकाराचा जप तुम्हाला ईश्वरापर्यंत घेऊन जाऊ शकतो असं पतंजलीने सांगितलं. तिथे जाईपर्यंत सगळ्याच गोष्टीचा विकास आहे. शेवटी हा शरीरापासून आत्म्यापर्यंत सगळ्याचाच विकास आहे. तेव्हा असा अतिशय परिणामकारक असा ओंकार आहे. आधीच्या 2 पाठांमध्ये मी आणखीनही काही बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणखीन पुष्कळही सांगता येईल, पण अनुभव घेणं हे जास्ती महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की ओंकार म्हणणं सोपं आहे. आपण पाहिलंय मागच्या पाठात, तुम्ही पण म्हणलेला आहे माझ्यावर ओंकार. काही अवघड नाही आहे, 5 मिनिटात शिकता येतं. तर सराव करावा लागतो, रोज म्हणावं लागतं, वेळ द्यायला लागतो, हे ठीक आहे. पण याचा आपल्याला परिणाम दिसतो. असं म्हणता येणार नाही तुम्ही 10 वर्ष ओंकार म्हणल्यानंतर तुम्हाला परिणाम दिसतील असं काही मी म्हणत नाही. माझं म्हणणं तुम्ही रोज म्हणा, महिनाभर म्हणा, तुम्हाला लगेच परिणाम दिसायला. काही काही लोकांना 8 दिवसात देखील दिसायला. त्यामुळे तुमची जेवढी साधना असेल तेवढे परिणाम दिसतील. आणि साधनेमध्ये रोजच्या अभ्यासाबरोबर श्रद्धा हा सुद्धा महत्वाचा भाग आहे की आपण श्रद्धेने म्हटलं पाहिजे. त्यांनी एवढी माहिती तेवढ्याकरताच दिली की हे सगळं ऐकल्यानंतर तुमच्या मनामध्ये देखील ओंकाराबद्दल विश्वास आणि श्रद्धा पण निर्माण झाली असेल. तेव्हा ती श्रद्धा ठेवायची आपण की ठीक आहे, मी जे काय ओंकार जप करतोय त्याचा मला फायदा होणार आहे, ही पण श्रद्धा पाहिजे. ह्या जपाने काय होणार आहे असं म्हणायचं आणि जप करायचं, त्याचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळे तुम्ही श्रद्धा ठेवा आणि ओंकार जप करत राहा. ओंकार जप करण्याच्या अनेक पद्धती आहेत. मी तुम्हाला एकच शिकवले. जसं मी सांगितले 2 सेकंद, 3 सेकंद आणि मग 5 सेकंद. आता व्यवहारात इतर अनेक लोक ओंकार शिकवतात. प्रत्येकाची पद्धत निराळी असू शकेल.
कोणी ओम अगदी थोडा थोडा म्हणतात, 2-4 सेकंद. कोणी खूप लांबवतात, कोणी ओ लांबवतात, कोणी म लांबवतात. अनेक प्रकार आहेत. हे प्रकार काय मी या ठिकाणी शिकवत बसणार नाही, कारण मला जो अनुभव आलेला आहे हा जो प्रकार मी सांगितलेला आहे 2, 3, 5 सेकंदाचा, असं काही जास्ती परिणाम करत नाही. आणि म्हणून मी एकाच पद्धतीने शिकवतो. आपणही याच पद्धतीने साधना करा. काही लोकांना फारच उत्साह असेल तर तुम्ही दुसऱ्या प्रकारे करून बघा. तुम्हाला काय अनुभव होतो तर त्याप्रमाणे तुमचं तुम्ही ठरवा पुढे काय करायचं. पण माझा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव आहे आणि परिणाम पण अनुभवले. त्यामुळे मी या एकाच पद्धतीने शिकवतो. बाकीच्या पद्धतीकडे मी म्हणत नाही. इतर जे शिकवतात ते चुकीचं आहे असं सुद्धा मी म्हणत नाही. कारण चुकीचं आहे असं म्हणाल माझ्याकडे सुद्धा काही पुरावे नाहीत. पण मी सांगतो ती पद्धत जास्ती चांगली आहे याच्याबद्दल माझ्याकडे पुरावे आहेत, पुष्कळ अनुभव आहेत, म्हणून मी त्या पद्धतीने सांगतो. तेव्हा आता आपण थोडं जप करणार आहोत. त्या लक्षात घ्या, हे जे 3 पाठ आहेत त्या 3 पाठात आपल्याला हे सगळं समजून देणं ओंकार आणि शिकवणं हाच भाग येणार आहे. थोडंसं साधना आपण करणार आहोत. म्हणजे काल थोडा ओंकार म्हणला, आजही आपण थोडं जास्ती म्हणणार, पण ती पुरेशी नाही आहे. त्याच्याकरता नंतर तुम्हाला नियमित साधना करावी लागेल. ती कशी करायची ते पण मी नंतर सांगणार. म्हणजे मग आपल्याला आपल्या स्वतःची व्यक्तिगत साधना व्यवस्थितपणे करता येऊ शकेल. तेव्हा आपण आता जप करणार आहोत. जे काय मी म्हणणार आहे माझ्या मांडीत बरोबर, आधी बरोबर म्हणा आणि मग मागे म्हणता येईल ते बघू आपण नंतर कसं. ते फक्त आता मी काल कसं शिकवलंय त्याची एकदा उजळणी करतो पुन्हा, ते कसं म्हणायचं आहे ते, आणि मग आपण प्रत्यक्ष एकत्रित जपाला सुरुवात करणार आहोत. ओंकार दीर्घ म्हणायचा आहे आपल्याला माहिती आहे. आणि 10 सेकंदात म्हणायचं आहे हे पण आपण समजून घेतलेलं आहे. का त्यातला अचा उच्चार करायचा संबंध 10 सेकंद, पण 2 सेकंद झाले की तोंड उघडून अचा उच्चार सुरुवात करायचा आहे. 2 सेकंद झाले की तोंड सावकाश मिटायचे 3 सेकंदामध्ये, म्हणजे अचं रूपांतर मध्ये होतं. आणि उरलेल्या 5 सेकंदामध्ये नाकातनं हवा येते, आवाज येतो, म येतो, तो 5 सेकंद चालू ठेवायचं. हेच पद्धत लक्षात ठेवायची. आपण एखादा सेकंद इकडे इकडे झाला तर काही फार काळजी करायचं कारण नाही, थोडं चालू शकेल. अगदी बरोबर सेकंड टू सेकंड व्हायला पाहिजे असं काही नाही. साधारण प्रमाण दिलंय आणि मी तसं म्हणणार आहे. तर माझ्यावर म्हणतात तुम्ही तसं म्हटलं झालं, हळूहळू तुम्हाला सवय झाली की ते आपोआप येईल. प्रत्येक वेळा काही घड्याळ समोर ठेवायची पण कारण नाही. त्या सवय झाली की त्या पद्धतीने आपल्याला म्हणता येतं आणि मग तो जास्तीत चांगला वाटत राहतो आपल्याला, तसा काही प्रश्न नाही. ते पुन्हा मी एकदा 3 ओंकार आपल्याला म्हणून दाखवतो. नुसतं ऐका पहिलेच मी. आपण ऐकलेलं आपल्याला म्हणायचं आहे. त्याच्यात आणखीन एक आपल्याला मदत घेता येऊ शकते, विशेषतः स्वरांची, स्वरपेटी किंवा तंबोऱ्याची. प्रत्येक जणाला गाण्याकरता एखादा सूर असतो बघा. म्हणजे काळी 2, काळी 3, पांढरी 2 असे प्रत्येकाचे सूर असतात. आपल्याला प्रत्येकाचा एक सूर असेल. आपण तो जर माहीत करून घेतला, एखाद्या तज्ञ गायकाला विचारू, तो सांगेल तुम्हाला. मी जरी गात नसाल तरी तुमच्या आवाजाला एक सूर आहे. मग त्या सुराचा स्वरपेटीतून निघणारा सूर आपण घेतला, षड्ज, तर त्याच्यावर आपल्याला ओंकार म्हणता येतो. छान वाटेल म्हणाला की त्या सुरात सूर मिसळून म्हणता आला पाहिजे. आता याचा थोडासा अभ्यास आपल्याला गवयाच्या समोरच करावा लागेल. गायन करायचं नाहीये, पण प्रयत्न करायला काही अडचण नाही. पण त्याचा सराव झाला तर मग आपण त्या स्वराच्या तंबोऱ्यात ते घेऊ शकतो. तंबोऱ्यामध्ये षड्ज पंचम दोन्ही असतात.
तर तसं मी आता माझ्याकडे तंबोरा आहे, मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेले मिळतात सगळे. तुम्ही तंबोरा हळूच आवाजात लावणार आहे, त्याच्याबरोबर मी ओंकार म्हणणार आहे आणि माझ्यावर तुम्ही म्हणायचं आहे. जर तुम्ही म्हणलेलं मला काय ऐकू येणार नाही, पण तुमचं तुम्हाला कळेल, तुम्हाला माझा ओंकारही ऐकू येईल, थोडासा तो तंबोराही ऐकू येईल. अब हा तंबोरा आहे, षड्ज पंचम आहेत दोन्ही. आता माझं स्वरूप पाहिलं पांढरी 2 आहे, त्या पांढरी 2चा षड्ज पंचम आहे. आणि त्या सुरात सूर मिसळून म्हणायचं आहे. म्हणण्यामध्ये सुद्धा जास्ती आनंद येऊ शकतो. आता त्याला थोडासा वेळ लागेल, आपल्याला ती सगळी माहिती करून घेऊन थोडंसं गवयाच्या बरोबरही त्याचा सराव करावा लागेल, पण आपल्याला म्हणता येईल. तर ठीक आहे, मी आता म्हणतोय, माझ्याबरोबर तुम्हाला म्हणायचं आहे. तुमचा जर 10 सेकंदात झाला नाही, कमी झाला थोडा, तर थांबा थोडंसं, पण माझ्याबरोबर म्हणा, म्हणजे मग त्यात तुम्हाला जास्ती आनंद मिळेल. त्याची सुरुवात आपण ओंकाराच्या नमनाने करणार आहोत. ओंकाराच्या नमनाचा एक मंत्र आहे, तो पण मी सुरुवातीला सांगतो. तर मी सांगतोय, माझ्या मागून म्हणायचं आहे. ओंकारं बिंदु संयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः.
आता आपण थोडा वेळ माझ्यावर म्हटलेलं आहे. कसं सराव करायचं याचं एक थोडंसं उदाहरण म्हणून आपण आता अनुभव घेतला. आपल्याला काही या पाठामध्ये जास्ती वेळ नाही आहे, पण आता याच्या पुढच्या पाठामध्ये ओंकार जपच महत्वाचा राहणार आहे. किंवा तोच आपल्याला नंतर कायम वापरायचा आहे, कारण पुढच्या पाठामध्ये अखंड 30 मिनिटं ओंकाराचा जप आहे. मी ओंकार म्हणत राहणार आहे. आता त्याचा सराव करताना तुम्हाला त्याच्यावर म्हणावं लागणार आहे, पण त्याच्यापूर्वी थोडीशी आणखीन आपल्याला काही सूचना मी देऊ इच्छितो की आपण हे 3 पाठ ऐकलेले आहेत सगळे, पण एकदा ऐकून भागणार नाही. उलट असं आहे की त्या पाठात जे काही सांगितलंय त्याचा सराव आपल्याला करायला पाहिजे. विशेषतः दुसऱ्या पाठामध्ये प्रत्यक्ष ओंकार आपण म्हटलं होतं, मी सांगितलं होतं, तर त्याप्रमाणे आपण स्वतंत्रपणे थोडासा अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे 10 सेकंदात तरी म्हणता येतं का नाही बघितलं पाहिजे आपल्याला. त्याचा थोडासा सराव करावा लागेल. आता म्हटलं होतं हाही याचा पण, ह्या सगळ्या गोष्टीचा थोडा थोडा सराव करावा लागेल. केवळ रोज एक पाठ ऐकला हे सगळं संपलं असं नाही. पाठामध्ये मी माहिती देण्याचं काम केलंय आणि शिकवण्याचं काम केलंय. अभ्यास करायचं काम तुम्हाला करावं लागेल. जसं गृहपाठ असतं, अशा प्रत्येक पाठाचा गृहपाठ आहे करावा लागेल. याच्यापर्यंत तुम्हाला तो सराव करावा लागेल. आणि मग 3 पाठ झाल्यानंतर तुम्हाला सगळं व्यवस्थित समजलं आता, हे लक्षात आलं. त्याच्यामुळे तुम्ही म्हणू शकता, हे पण लक्षात येईल तुमच्या, जसं आता म्हणलं होतं. आणि मग 4थ्या पाठाचे जे आहे ते आपल्याला नियमितपणे वापरायचे. त्यात सलग 30 मिनिटं जप केलेला आहे. अर्थात 15 मिनिटानंतर एक 10-15 सेकंदाचं अंतर ठेवलं, म्हणजे आपल्याला कळेल 15 मिनिटं झाली. हे समजा आपल्याला 15 मिनिटं करायचं असेल तर आपण त्या तिथपर्यंतच करू शकतो. 30 मिनिटं करायचं तसं बंद करू शकतो. अशी व्यवस्था त्या 4थ्या पाठामध्ये केलेली आहे. आणि 15 मिनिटानंतर 10-15 सेकंदाचा शांतता आहे. याचा अर्थ 15 मिनिटं संपली, हा त्याचा अर्थ. तेव्हा ते आपण लावून द्यायचं आहे मोबाईलमध्ये आणि आपण त्याच्याबरोबर म्हणायचं आहे. आता 10 सेकंद नाही म्हणता आलं, तुमचं जेवढं म्हणता येईल तेवढं म्हणाने थांबा. मग पण नवीन ओंकार सुरू करताना माझ्याबरोबरच म्हणायचं. अशा पद्धतीने आपण नियमित स्वरूपाचं रोज 15 मिनिटं किंवा शक्य झालं तर 30 मिनिटं किंवा मध्ये आधी किती वेळा, पण किमान 15 मिनिटं तरी करावा. म्हणजे आपल्याला त्याचे निश्चितपणे चांगले परिणाम दिसतील. म्हणून तेवढा वेळ काढला पाहिजे आपण. आणि आता ओंकार जप केव्हा करायचा असा प्रश्न आहे. तर शक्यतो म्हणजे नाहीच, पोट भरलेलं असताना करण्यात काही अर्थ नाही. आपण दीर्घ श्वसनही करू शकणार नाही, आपण ओंकारही म्हणू शकणार नाही. पण जेवण झाल्यानंतर ओंकार नाही म्हणायचा. ओंकार म्हणायच्या वेळेस सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी, सकाळी उठल्यानंतर सगळं शांतता असताना आपण म्हणू शकतो ओंकार. फार मोठ्याला नाही, आपल्याला ऐकवायला तरी पुष्कळ आहे. नाही तर मग रात्री झोपण्यापूर्वी, उलट झोप पण छान लागते. बघा अनुभव काही नाही. ओंकार म्हणायचा 15 मिनिटं पण झोपायचं, छान झोप लागेल. अर्थात त्याला जेवण लवकर राहायला पाहिजे. 9:30-10 जेवायचं, मग 10ला ओंकार म्हणायचं लगेच, ते पण नाही चाललं. जेवण 7-7:30ला झालं की मग रात्री 9:30-10ला आपल्याला ओंकार म्हणते. पोट रिकाम व्हायला पाहिजे, म्हणजे मग ओंकार चांगला म्हणता येतो. बाकी याची काही पथ्य नाही आहेत. वातावरणाची शांतता असावी, इतर लोकांनी तुम्हाला त्रास देऊ नये, इतर निर्णय आवाजही असू नये. इथे कोणी टीव्ही बघताय, त्याचा मोठा आवाज येतो आणि तुम्ही ओंकार म्हणताय, ते काही बरोबर होणार नाही. तेव्हा असे नेहमीचे पथ्य पाळून पोट रिकाम असताना आपण 15 मिनिटं ओंकार किमान रोज म्हणावा. अर्धा तास म्हणलं तर आणखीन चांगलं. आणि त्याच्याकरता 4थ्या पाठामधली आपली सगळी जे रेकॉर्डिंग आहे ते तुम्हाला उपयोगी पडणार आहे. तेव्हा ते आपण 4थ्या पाठात बघूया आणि मग रोजच्या अभ्यासाला आपण सुरुवात करूया. तेव्हा हा अभ्यास तुम्ही नियमित करा आणि आपल्या स्वतःचाच विकास करून घ्या, अशी इच्छा या ठिकाणी प्रदर्शित करतो.